नमस्कार. एक विचार करा. जर असं कळलं की भारताच्या संविधानाचा पाया म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा तो सर्वात महत्वाचा दस्तावेज, तो लिहिण्यापूर्वीच आपल्यावर राज्य करणाऱ्यांनी नकळतपणे रचला होता, तर ही कहाणी आहे एका अशाच अनपेक्षित आराखड्याची. चला तर मग पाहूया ही कहाणी. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण सहसा आपल्या डोक्यात काय येतं की संविधान म्हणजे काही विद्वान लोक एकत्र बसले आणि त्यांनी एक ग्रंथ लिहून काढला. पण खरं सांगायचं तर गोष्ट इतकी सोपी नाहीये. ती खूपच गुंतागुंतीची आणि तितकीच रंजक आहे. भारताच्या संविधानाची कहाणी ही एका बैठकीत नाही, तर अनेक दशकांच्या प्रवासात घडली. आणि गंमत म्हणजे या प्रवासाची सुरुवात कोणत्याही राजा किंवा सरकारपासून नाही झाली. ती झाली एका कंपनीपासून. होय, बरोबर ऐकलत. एक व्यापारी कंपनी जिने भारताचं भविष्य कायमचं बदलून टाकलं. तर गोष्ट सुरू होते अगदी 1600 सालापासून, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यांचा उद्देश एकच होता, व्यापार. 1613 मध्ये त्यांनी सुरतमध्ये पहिली वखार उघडली. पण पुढच्या 150 वर्षातच चित्र पूर्णपणे पालटलं. 1757च्या प्लाशीच्या लढाईने सगळं काही बदलून टाकलं. व्यापाराचा तराजू बाजूला गेला आणि कंपनीच्या हातात तलवार आली. आणि हीच कंपनी भारताची सत्ताधीश बनली. आता विचार करा, ही कंपनी इतकी मोठी आणि शक्तिशाली झाली होती की लंडनमध्ये बसलेल्या ब्रिटिश सरकारला सुद्धा तिची भीती वाटू लागली. एक खाजगी कंपनी स्वतःचं सैन्य चालवत होती, प्रदेश जिंकत होती. त्यामुळे सरकारला यात हस्तक्षेप करणं भागच पडलं. आणि इथूनच सुरुवात झाली एका नव्या पर्वाला, भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे बनवण्याच्या पर्वाला. ब्रिटनने सत्ता हातात घ्यायला तर सुरुवात केली. पण याचे परिणाम फक्त कंपनीवर नाही, तर अख्ख्या भारतावर झाले. त्यांनी सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण यातूनच असंतोषाची एक अशी आग भडकली, जिचा शेवट एका प्रचंड मोठ्या उठावात झाला. या सगळ्याची सुरुवात झाली 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने. हा कायदा म्हणजे एका प्रकारे केंद्रीकृत प्रशासनाचा पायाच होता. पहिल्यांदाच मुंबई, मद्रास आणि बंगालसारखे वेगवेगळे ब्रिटिश प्रांत एकाच गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली आणले गेले. म्हणजे भारतावर एकाच ठिकाणाहून राज्य करण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. यानंतर लॉर्ड डलहौसीसारख्या गव्हर्नर जनरल्सनी तर थेट भारतीय राज्य खालसा करायला सुरुवात केली. विचार करा, पिढ्यानपिढ्या ज्यांनी राज्य केलं त्या राजांना त्यांच्याच राज्यातून बाहेर काढलं गेलं. या धोरणांमुळं लोकांच्या मनात अपमान आणि संतापाची भावना इतकी वाढली की ती अखेर 1857च्या महासंग्रामाच्या रूपात बाहेर पडली. 1857चा उठाव जरी दाबला गेला असला, तरी त्याने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना असा काही हादरा दिला की त्याचा परिणाम खूप मोठा झाला. ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्वच संपवण्यात आलं. आता भारतावर एका कंपनीचं नाही, तर थेट ब्रिटिश राणीचं राज्य सुरू झालं. खरं तर हा एका युगाचा अंत होता. चला, आता आपण थेट 20व्या शतकात प्रवेश करूया. आता भारताचं वातावरण बदलत होतं. लोकांमध्ये एक नवी चेतना, नवी जागृती येत होती. भारतीयांना आता केवळ शासित व्हायचं नव्हतं, तर आपल्या देशाच्या कारभारात आपला आवाज, आपला हक्क हवा होता. एका अर्थाने ही प्रतिनिधित्वाची पहाट होती. आता हा जो राष्ट्रवादाचा दबाव वाढत होता ना, त्यामुळे ब्रिटिशांना काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं झालं होतं. त्यांची प्रतिक्रिया होती 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. हा एक असा प्रयत्न होता जो भारतीयांना शांतही करेल आणि मुख्य सत्ताही आपल्या हातातून जाऊ देणार नाही. या कायद्याने काही महत्त्वाचे बदल नक्कीच केले, जसे की सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले. पण याच कायद्याने एक अशी गोष्ट केली जिचे परिणाम खूप खोलवर आणि दूरगामी होते. ती म्हणजे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती. हीच होती फोडा आणि राज्य करा या नीतीची अधिकृत सुरुवात. याचा नेमका अर्थ काय होता? तर आता मुस्लिम मतदार फक्त मुस्लिम उमेदवारांनाच मत देऊ शकत होते. या एका निर्णयाने भारतीय समाजात राजकीय पातळीवर फूट पाडली, अशी बीजे पेरली गेली, ज्याचे परिणाम भारताच्या भविष्यावर होणार होते. ठीक आहे, तर 10 वर्षांनंतर, पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी अजून एक पाऊल पुढे टाकलं. तो होता 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आणि या कायद्याने प्रशासनाच्या आराखड्यात आणखी काही बदल केले. इथे आपल्याला आधुनिक भारतीय प्रशासनाची झलक दिसायला लागते.
केंद्रात आजच्या लोकसभा राज्यसभेसारखी द्विसदनीय कायदेमंडळाची रचना आली. सरकारी नोकऱ्यांसाठी लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. पण त्याचवेळी विभाजनाची तीच नीती पुढे चालवत स्वतंत्र मतदारसंघ आता शीख ख्रिश्चन यांच्यासाठीही लागू केले गेले. म्हणजे बघा, हळूहळू एका आधुनिक पण विभागलेल्या भारताचा सांगाडा तयार होत होता. आणि आता आपण त्या कायद्याकडे वळूया जो या संपूर्ण प्रवासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. एक असा कायदा जो स्वातंत्र्यापूर्वी आला, पण ज्याने स्वतंत्र भारताच्या संविधानाचा पायाच रचला. तोच भारताचा प्रशासकीय आराखडा. 321 हा आकडा आहे 1935च्या भारत सरकार कायद्यातल्या कलमांचा. हा कायदा इतका मोठा आणि इतका सविस्तर होता की तो स्वतःच एक प्रकारचं संविधान होता. या कायद्यात काय होतं तर एका संघराज्याची कल्पना मांडली, म्हणजे प्रांत आणि संस्थानं एकत्र येतील. प्रांतांना जास्त अधिकार दिले गेले. केंद्रात परत द्विसदनी कायदेमंडळ स्थापन झालं. हे सगळं कागदावर खूपच चांगलं वाटत होतं, पण खरी मेख दुसरीकडेच होती. शेवटचा शब्द म्हणजे अंतिम अधिकार ते अजूनही लंडनमध्ये ब्रिटिश संसदेच्याच हातात होते. आणि म्हणूनच हा 1935चा कायदा स्वतंत्र भारताच्या घटनाकारांसाठी एक अनपेक्षित आराखडा ठरला. जेव्हा भारताचे नेते आपलं संविधान लिहायला बसले तेव्हा त्याचा बराचसा प्रशासकीय भाग, त्याचा सांगाडा याच कायद्यातून घेतला गेला. आणि आता आपण येतो या प्रवासाच्या शेवटच्या निर्णायक टप्प्यावर. तो अंतिम कायदा ज्याने जवळजवळ 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत केला आणि सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली. स्वातंत्र्याचा कायदा. फक्त एका रात्रीत काय बदललं हे पाहिलं की याचं महत्त्व कळतं. 15 ऑगस्टच्या आधी भारतावर ब्रिटिश संसदेचा अधिकार होता. पण 15 ऑगस्टनंतर भारत एक सार्वभौम राष्ट्र बनलं. भारताचा सम्राट ही पदवी इतिहासात जमा झाली आणि एका उपखंडातून भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र देशांचा जन्म झाला. या कायद्याने स्पष्टपणे 2 स्वतंत्र देश निर्माण केले. त्यांना कायदे बनवण्याचे पूर्ण अधिकार दिले. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नवीन संविधान बनेपर्यंत देशाचा कारभार कसा चालणार, तर तो चालणार होता 1935च्या कायद्यानुसार. म्हणजे पुन्हा एकदा त्याच आराखड्यावर शिक्कामोर्तब झालं. तर बघा, अशा प्रकारे एका नव्या देशाचा जन्म झाला खरा, पण त्याच्या प्रशासकीय इमारतीचा पाया, त्याची मुळं, ती जवळपास 200 वर्ष जुन्या ब्रिटिश इतिहासात रोवलेली होती. ज्या साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवलं त्याच साम्राज्याने नकळतपणे त्या स्वतंत्र देशाचा आराखडा तयार केला होता. आणि हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की कोणत्याही देशाचं भविष्य त्याचा भूतकाळाने किती प्रमाणात बांधलेलं असतं. इतिहासाचा प्रभाव खरंच किती शक्तिशाली आणि किती अनपेक्षित असू शकतो, यावर विचार नक्की करा.